बीड जिल्ह्यातील अत्यंत सधन आणि मुबलक पाणी उपलब्ध असणारा तालुका म्हणून ज्या माजलगाव तालुक्याची ओळख आहे, त्या माजलगाव शहरावर गेल्या 30-35 वर्षापासून प्रकाश सोळंकेंना आपलं वर्चस्व सिद्ध करता आलेलं नाही. प्रकाश सोळंकेंची ही विधानसभेची 5वी टर्म असली तरी देखील त्यांच्या पक्षाचा किंवा त्यांना मानणारा नगराध्यक्ष एकदाही ते बसवू शकलेले नाहीत. आत्ताच्या नगरपालिका निवडणुकीत देखील प्रकाश सोळंके यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा 3ऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता असून तुतारी आणि कमळ यांच्यामध्येच तगडी फाईट होईल आणि थोड्याफार फरकाने का होईना कमळ विजयी होईल अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माजलगाव शहरावर कोणाचा पगडा असणार? माजलगाव शहरात सत्ता भाजपची येणार की सहाल चाऊस टक्कर देऊन पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करणार? की या दोघांच्या भांडणामध्ये प्रकाश सोळंके यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सहजपणे निवडून येणार अशा चर्चा आता माजलगावच्या झेंडा चौक असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असो, बस स्टँड चौक असो किंवा बायपासचा चौक असो या ठिकाणी रंगू लागलेले आहेत. माजलगाव शहरामध्ये साधारणपणे 41 ते 42 हजार मतदार आहेत. त्यातील 76% मतदारांनी यावेळी उत्स्फूर्तपणे मतदान केलं. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रकाश सोळंके यांच्या वतीनं अजित पवार गटाकडून जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता त्याच्या समोर सहाल चाऊस यांनी तुतारी हातात घेत आपलं आव्हान उभा केलं. तर तिसरीकडे ज्ञानेश्वर मेंढके यांची मुलगी संध्या हिला भारतीय जनता पक्षाने मैदानात उतरवलं आणि या ठिकाणी तिरंगी फाईट झाली. मात्र या तिरंगी फाईटचा जो काही प्रचारादरम्यानचा धुराळा होता त्यामध्ये शेवटी दुरंगी फाईट होते की काय असं चिन्ह दिसू लागलं. प्रकाश सोळंके जे 5व्यांदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, गेल्या 30-35 वर्षात त्यांना माजलगाव शहराच्या नगराध्यक्ष पदावर आपला कार्यकर्ता किंवा आपल्या जवळचा माणूस बसवता आलेला नाही. डॉक्टर प्रकाश आनंदगावकर असतील किंवा तिडकेंसारखे डॉक्टर असतील अथवा ॲडव्होकेट असतील अथवा सहाल चाऊस असतील, यांच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं किंवा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माजलगाव नगर परिषदेवर आपली सत्ता कायम ठेवली. परंतु प्रकाश सोळंकेंना आजपर्यंत नगरपालिका ताब्यात घेण्यात यश आलेलं नाही. त्यांचं ते अधुरं स्वप्न आहे आणि त्यामुळं यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रकाशदादांनी कंबर कसली होती. प्रकाशदादांनी मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु तो त्यांचा प्रयत्न तोकडा पडतो की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. कारण प्रकाशदादांसमोर आव्हान उभा केलं होतं ते सहाल चाऊस, मोहन जगताप यांच्यासारख्या दिग्गज मातब्बरांनी. तुतारी चिन्ह असल्यामुळं हे चिन्ह मुस्लिम समाजामध्ये सहजपणे माहीत होतं आणि मुस्लिम असो, मराठा असो किंवा दलित असो, हा तुतारीचा बेस वोटर आहे हे लक्षात घेऊन सहाल चाऊस यांनी आपल्याच घरातले 3 उमेदवार नगरपालिका निवडणुकीत उभा केले आणि त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होण्याच्या ऐवजी त्यांना त्याचा फटका बसतो की काय अशी चर्चा आता होऊ लागली. तिसरीकडे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा माजलगावचे माजी नगराध्यक्ष आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेले डॉक्टर प्रकाश आनंदगावकर असतील, यांनी ज्ञानेश्वर मेंढके यांची मुलगी सुशिक्षित असलेली संध्या हिला यंदा नगराध्यक्ष पदाची संधी दिली. या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष तुकाराम येवले यांच्या पत्नी राधाताई येवले यांच्या नावाची देखील शिवसेनेकडून चर्चा होती. मात्र 2 पक्षातून 2 हिंदू उमेदवार उभे राहिले तर वोट डिवायडेशन होईल आणि त्याचा फटका आपल्याला बसेल आणि 3ऱ्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल हे लक्षात घेऊन तुकाराम येवले यांनी आपल्या पत्नीची उमेदवारी मागे घेतली आणि आपली सगळी ताकद ही मेंढके यांच्या पाठीशी उभा केली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. माजलगाव शहर हे कायम हिंदुत्ववादी विचारांचं म्हणून, भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारं म्हणून ओळखलं गेलेलं आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा कल एकीकडे असला तरी शहर नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. गेल्या 5 ते 8 वर्षामध्ये ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी शहर बकाल केले. शहरातील रस्त्यांची अवस्था असेल, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न असेल, शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा विजेचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न, अनेक समस्या
आजही कायम आहेत. माजलगावची नगरपालिका हे गेल्या 5-7 वर्षात भ्रष्टाचारामुळे देखील चांगलीच गाजली. या ठिकाणचे नेते असतील किंवा या ठिकाणचे मुख्याधिकारी असतील यांना जेलची हवा खाण्याची वेळ आली आणि अशा परिस्थितीत पुन्हा त्यांच्याच हातात सत्ता द्यायची नाही हे ठरवूनच माजलगावकरांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा या ठिकाणी जोर धरत आहे. प्रचाराचे रणधुमाळे असेल किंवा अंतर्गत किंवा अंधारातला रात्रीचा प्रचार असेल, या सगळ्यामुळं आज तरी भारतीय जनता पक्षाचं पारडं या ठिकाणी जड होताना दिसत आहे. पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांच्या पदरी अपयशच येणार आणि सहाल चौस हे अगदी रेस संपेपर्यंत पळत राहिले, परंतु शेवटच्या क्षणाला ते मागे राहिले आणि भारतीय जनता पक्षाचा जो नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट आहे तो विजयी झाला, असं चित्र दिसू शकतं, अशी देखील जाणकारांची मतं आहेत. नेमकं काय होणार? माजलगाववर पुन्हा एकदा कमळाचंच राज्य येणार की यंदा प्रकाश सोळंके घड्याळ हाती बांधून आपला करिश्मा दाखवणार, अथवा या दोघांच्या साठमारीमध्ये सहाल भैया चौस हे आपल्या हातात सत्ता कायम ठेवणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. सर्वांनाच 21 डिसेंबरची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत इथंच थांबूया. माजलगावसह बीड जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणूक अपडेटसाठी न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.